शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्ह्यातील शेतकरी प्रमोद शर्मा यांच्याकडून औषधी गुणधर्म असलेल्या पडवळ शेतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ते सांगतात, पडवळ लागवडीसाठी मान्सूनपूर्व काळ जून जुलै महिन्यात सर्वोत्तम असतो। लागवडीसाठी जमीन ही पाण्याचा चांगला निचरा होणारी, भुसभुशीत आणि सेंद्रिय द्रव्यांनी भरलेली असावी। सुरुवातीला जमीन नांगरट करून शेणखत, कंपोस्ट खत टाकून 20 ते 25 दिवस नर्सरीत वाढवलेल्या रोपापासून पडवळची लागवड केली जाते। यासाठी रोपांमधील अंतर 1.5 ते 2 फूट आणि 2 ओळींमधील अंतर 5 ते 6 फूट इतकी असावी। या पिकाला पाने खाणाऱ्या अळ्या, माशी, भुरी यासारख्या किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो। त्यासाठी नीम अर्क, गोमूत्र अर्क, गरज पडल्यास कीटकनाशकांच्या फवारण्या कराव्या। प्रमोद सांगतात, शेणखत, गांडूळ वापरून सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणं गरजेचं आहे। पडवळ हे एक वेलवर्गीय असल्यामुळे जाळी किंवा मांडवची आवश्यकता असते। यासाठी प्लास्टिक वायर, लोखंडी रॉड्स वापरून मांडव तयार करावी। लागवडीनंतर 60 ते 70 दिवसांनी पडवळच्या पहिल्या काढणीला सुरुवात होत असून दर 3-4 दिवसांनी काढणी करावी लागते। प्रमोद यांचे उत्पादन स्थानिक मार्केट, हॉटेल्स व थेट विक्री करत असल्यामुळे त्यांना यातून चांगला नफा मिळत असल्याचं ते सांगतात। पडवळची ही शेती नियमित उत्पन्न देणारी, कमी जोखमीची आणि सेंद्रियदृष्ट्या फायदेशीर शेती असल्याचं प्रमोद सांगतात। तर मित्रांनो, तुम्हाला प्रमोद यांनी सांगितलेल्या पडवळ लागवडबद्दलची ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा।